दिनांक 1/7/25 रोजी रात्री 1 वाजे सुमारास आम्हाला पिळगा गावातील पोलीस पाटील यांच्याकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्ताच्या रोडात पडलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिरे सर हे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक रवाना केली होती. सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली. तिथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्याकडे त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पवन इच्छे वय 22 वर्ष, 2 नंबर आलोक भास्कर चव्हाण व 21 वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे. त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते. परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेल्या जागे झाल्याने त्यांची झटापटी झाली. त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारलंय असे त्यांनी सांगितले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपोनी शत्रुघ्न पाटील करीत आहोत.